मित्रांनो फायनली आपण पोहोचलो नाशिक स्टेशन. आता नाशिक स्टेशनवरून आपल्याला बस पकडायची त्र्यंबकेश्वर. तर मित्रांनो बघा, त्र्यंबकेश्वरच्या बसला एवढी गर्दी आहे, माणसं जसं की लोकल ट्रेनमध्ये लटकतात तसं फुल लटकलेले आहे. तर फायनली आपण आता त्र्यंबकेश्वर पोचलेत आणि आम्ही या बसमध्ये आलेले. तर तिकडं असं आतमध्ये एंट्री, तिकडं बस तिकडे थांबतो. आता तिकडं बघायला लागेल की कुठून आता एंट्री घ्यायची आहे. आणि राहुल भाई तिकडं बसलेले आहेत. तर आता बघूया, थोडा इकडं रेस्ट घेऊया. रेस्ट घेतल्यानंतर निघूया. तर मित्रांनो हे मेन गेट आहे, इकडून आम्ही आतमध्ये जातात आहे. मित्रांनो आपण मंदिराजवळ पोचलेत. इकडं मंदिर आहे आणि इकडं लाईव्ह स्ट्रीमवरती आपल्याला दर्शन भेटतोय. आम्ही असं डिसाईड केलं आहे, पहिला आम्ही ब्रह्मगिरी पर्वत एक्सप्लोर करणार. म्हणजे तिकडं आपण पहिलं दर्शन घेऊया, मग तिकडं थोडा 1 तास अर्धा तास वेट करून रेस्ट घेऊन मग खालती उतरूया. मग आपण हे ज्योतिर्लिंगचं मग दर्शन घेऊ, मग पुढे आपण कंटिन्यू करू पुढचं दर्शन. आम्ही काय केलं आहे, आमच्याकडे 2 बॅगा होते, एक राहुलची आणि एक माझी. तर माझी बॅग कशी मोठी होती ना, तर दोघांचं सामान एकत्र केलं आहे. आणि राहुलच्या बॅगेत जे कामाची वस्तू जसं रेनकोट पावसात वरती काम येत, तर ती याच्या राहुलच्या बॅगेत घेतली आणि थोडं असं आता चढायला हलकं झालं. तर मित्रांनो आपल्याला इकडं शिड्या लागल्यात आणि थोडं वरती आल्यावर इकडं असं पुरी माहिती दिली बोर्डवरती. आणि आत्ता सध्या 6:15 झाले आणि आता आपण ब्रह्मगिरी पर्वतचं ट्रॅकिंग चालू केली आहे. आणि आता वरती जाऊया. जे पण युनिक गोष्टी दिसतील, बारीक चुरी, ते तुम्हाला मी दाखवत जाईन. आम्ही आता 10% ट्रॅक कंप्लीट केलं आणि मध्येच पायवाटेला आपल्याला असं देवीचं मंदिर पाहायला भेटतं इकडं. आणि आता वरती जातात आहे. आपण वरती सांगू नाही शकत किती वरती आहे, पण जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत चढायचं. लास्ट पावसामुळे ना हे थोडं जागा पायऱ्या उद्ध्वस्त झाल्या, म्हणजे कोसळल्यात खालती. येतो तर आपल्याला इकडं मागे धर्मशाळा आणि समोर मारुतीची मूर्ती भेटते. तर ही धर्मशाळा इकडे, जे थोडी किल्ल्यासारखी बनवले. इकडे एंट्रीला आपल्याला एक या साईडला शिवलिंग आहे आणि या साईडला गणपतीचं मूर्ती आहे. आणि अशी एंट्री पायवाट आहे शिडीची. तर मित्रांनो पावसात ही जागा एवढी सुंदर दिसते. एका साईडून धबधबे आणि हिरवापणा झाडांचा, थोडं पावसात एकदम उठून येतं ही जागा. तर दाखवतो तुम्हाला. हो हो हो
मित्रांनो वरती माकड पण आपले वाट बघतात आहे. तर आता वरती जायच्या आधी सगळं सामान आतमध्ये टाकायला लागेल बॅगेत, वरती जायला लागेल. डोंगराला कोरून बनवलंय पुरा रस्ता. टप्प्यावर पोचले आणि अजून थोडंसं बाकी आहे. आणि मी इकडं थोडं राहुलची वाट बघत होतो, पण राहुल आपली पाठून एंट्री मारतोय, तो आपल्याला शोधतोय पण त्याला आपण दिसत नाही. इकडे आहे ना त्या साईडले, एक हालतून आतमधूनच. घेऊन गेला तू. हा काय नाही, तो क्रिएटिंग घेतलाय, आता बॉडी बनवेल तो. पुढे निघून गेलाय मी तिकडे पाठव. काय खतरनाक गुफा. हा सेल्फी स्टिक पाहिजे होती आहे ना, ते नाही सिंगल वाली घ्यायला लागेल रे मला. तिकडे स्पॉट आहे बघ, टाकी सारखं बनवलंय, तिकडे जाऊया. तर बस स्टॉपला ना माझ्या हातात चेन होती, ती चढताना एवढी गर्दी होती ना, चेपाचेपी झालेली, तर माझी चेन निघून पडली. तिकडे कुठं पडली, मग नंतर मी हाताला बघतो ना तर दिसतं की अरे चेन गायब. तो वाला आहे ना जागा, त्यावाल्या जागेवरून स्टार्ट केलं, तिकडून असं फिरत हे खालतून मग असं अख्खा कोरून, जसं की तुम्ही मागे पाहिला, अख्खा कोरून शिड्या बनवल्यात, पायऱ्या. आणि असं पायऱ्या डायरेक्ट त्या टेंट आहे म्हणजे झोपडं आहे तिकडे निघतात. आपल्याला एक गंमत सापडली. मी इकडं थोडा हलका व्हायला आलेलो, पण आपल्याला इकडं 2 नोटी भेटलेल्या आहेत, एक 20ची आणि एक 10ची. आपण याला उघडूया, सुकवूया आणि वापरूया. हे बघ अरे पण वल्ली आहे, ओली, सॉरी. तर इकडं मी राहुलला स्टिक दिली आहे, आता त्या स्टिकचा काय वापर करतो बघूया. तो खतरनाक व्ह्यू आहे ना. बस पुढे जाऊ नको, नाही तू पण व्ह्यू सोबत जाते. खालती बघितलं की तिकडं रॉड लावलेले, तिकडं असा व्ह्यू होता. आणि आम्ही थोडा वरती चढून आले आणि इकडं वरती टॉपवर पोचलेले. आता तेवढाच रस्ता आपल्याला खालती पण उतरायचा आहे. खाली जिकडे महादेव आणि आपले जटा आपटले, तर तिकडे आता आपण जातो ते खाली मंदिराकडे. मंदिर नाही तर ते स्थळकडे. तर आपल्याला उतरता आता पाऊस लागलाय आणि दोघांनी आता रेनकोट घातलाय. आणि आता खाली उतरूया, कारण की मूळ गंगे मध्ये जाणारा रस्ता आहे आपल्याला. तर असा पुरा फिरून जायचं खालती. पाऊस सुरुवात झाले तर आपल्याला उतरायला आणि चढायला तर त्रास होणारच आहे. आता बघूया केवढा
असंच पाऊस पडत राहतो की पाऊस वाढतो पण. जैसा है क्या नीचे? हाँ दोनों साइड है, वो साइड उस पर निकलता है. तर मित्रांनो बघा, आपण तेव्हाली टोक आहे तिकडे गेलेले आणि आता जातात आहे मंदिराकडे. ते मंदिराच्या इकडूनच खालती उतरायचा पायवाट आहे म्हणून तिकडे जातात आहे. मजा आली ना. रोडच्या खाली वाद सुरू झाली. नंबर नाशिकाची गोदावरी वाद दिली आणि ते गोदावरीचं मुख्य माणसाबरोबर का नाही. ब्रह्मगिरी पर्वत आपला ट्रॅक करून झाला आहे कम्प्लीट. आणि आता जे त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग आपण दर्शन करणार होते ते आता पुढच्या ब्लॉकमध्ये येणार आहे, कारण की खूप मोठा ब्लॉक होईल या.